नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर मित्रांनो, 772 पदाची जी भरती आहे ते फार लांब आहे. त्याच्याबद्दल काही अपडेटसुद्धा DVT देत नाही. तर DVT अपडेट देत असल्यामुळे काही लोक जे आहेत ते मुंबई DVT ऑफिसला जाऊन आलेले आहेत. तर आमच्या एका मित्राने आम्हाला चॅनलला मेसेज करून सांगितलं आहे, महेंद्र पाटील त्यांचं नाव आहे. त्यांनी सांगितले की सर, काही लोक काल मुंबई DVT ऑफिसला गेले होते 772 पदाबद्दल विचारण्याकरता. तर तिथले ऑफिसर म्हणाले की 2 महिने वेट करावा लागेल प्रोविजनल लिस्ट करता. ठीक आहे, हा तर खूप टाईम होतो आहे. तर तुम्ही सर प्लीज ट्विटर कंपेन घ्या, असं आहे विद्यार्थ्याचं म्हणणं आहे, ह्या मुलांचं म्हणणं आहे. तर ट्विटर कंपेन घेण्या अगोदर आपल्याला ते गोष्ट काय आहे, कारण काय आहे ते शोधावं लागेल. तर मी याला नंतर रिप्लाय केला की माहिती कन्फर्म आहे का, कारण काय सांगितले. तर त्यांचा रिप्लाय मला म्हणला, त्यांनी कारण नाही सांगितले सर, फक्त म्हटलं 2 महिने वेट करावा लागेल आणि माहिती जी आहे ते 100% सत्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर मी माझ्या परीने जे आहे ते कारण काय आहे ते कारण शोधण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जे आहे ते पुढचे पाऊल उचलूया. ट्विटर कंपेन वगैरे ते पुढचं पाऊल आहे. ठीक आहे, परंतु कारण काय आहे, होऊ शकते आचारसंहितेचं कारण वगैरे त्यांनी सांगितलेलं असेल किंवा आचारसंहिता त्यांच्या मनात असेल, त्याच्यामुळे त्यांचं असं काही म्हणणं असेल. तर नेमकं कारण काय ते आपल्याला शोधावं लागणार आहे. ठीक आहे, नंतरचा रिप्लाय बघूया मित्रांनो. तर ज्यांचे मोठे मोठे प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमला मी ते समोर घेऊन आलेलो आहे. असं जर काही मुलांच्या बारात घडले असेल तर तुम्ही DVTला संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, कारण की याच्यामध्ये तुमचा लॉस होणार आहे. ठीक आहे, तर एका मुलाचा प्रश्न असतो, असे भरपूर काही मुलांचे प्रश्न असतात. त्याच्यामुळे काही निवडक जे प्रश्न आहे ते मी ते घेऊन तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आलेला. जर असं कोणाबरोबर झालं असेल तर तुम्ही जे आहे ते DVTशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर यांचं असं म्हणणं आहे की सर, 4 ट्रेडसाठी माझा DV झाला होता, मग 1457 पोस्टच्या, आणि DV रिझल्टमध्ये इलिजिबल ऑप्टेड आउट म्हणून 3 ट्रेडला नाव आहे. डिप्लोमा असूनही, म्हणजे त्यांचा डिप्लोमा झालेला आहे. ठीक आहे, ज्या ट्रेडला इलिजिबल आहे तिथे नेम नाही असून, म्हणजे ज्या ट्रेडला ते इलिजिबल आहे तिथे नेम नाही आहे, यांचं म्हणणं आहे. असे अजून बरेचसे कॅन्डिडेट आहेत, असं यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, असं काही तुमच्याबरोबर घडलं असेल तर DVTला जे आहे ते संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, DVTला जाब विचारण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुमचं नुकसान जर होत असेल तर तुमचे जे डाऊट आहे ते डाऊट क्लिअर होणे गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग नंतर मी त्यांना रिप्लाय केला की DVTला संपर्क करा. ठीक आहे, संपर्क करणे गरजेचं आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, जो न्यूज पेपर होता, त्या न्यूज पेपरवरती मी व्हिडिओ बनवले होते. त्याच्यावरती भरपूर काही लोकांचे पॉझिटिव्ह विचार आहे, काही लोकांचे निगेटिव्ह विचार आलेले आहेत. तर काही लोकांनी जे आहे पेपराच्या संदर्भात फार मोठ्या अशा म्हणजे गोष्टी समोर आणलेल्या आहे की हा जो पेपर आहे तो बदनामी करण्याचं कार्य वगैरे करते असं. तर पेपराबद्दल मला तशी पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे. तरी जे पेपरात छापून आलं होतं त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ सादर केले होते. परंतु काही लोकांचे जे म्हणणे आहे त्यांचं म्हणणेसुद्धा जाणून घेणे आपल्याला गरजेचं आहे, कारण की पेपराची जो मीडिया आहे तो मीडियाला निपक्षपणे कार्य करणे फार गरजेचे असते. जर पक्षपात करून जर मीडिया कार्य करत असेल तर मग ही देखील धोकादायक घंटा असू शकते. त्याच्यामुळे मी यांचा जो रिप्लाय आहे फार महत्त्वाचा आहे. मागे ज्या पेपर होता दैनिक साहसिक, त्या साहसिक पेपराबद्दल आणखी काही कात्रण माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे. परंतु पेपराची सत्यता जी आहे ते सत्यता पडताळल्याशिवाय आपल्याला त्याच्यावरचे जे पुढचे कात्रण आहे ते इथे प्रसिद्ध करण्यास मला तरी खंत वाटत आहे. कारण की भरपूर लोकांनी मला सांगितलं आहे की सर, तो पेपर जो आहे तो फेक पेपर आणि फेक न्यूज पसरवत असतो, असं बाकीच्या लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर यांनी त्या पेपराच्याबद्दल म्हटलं आहे की 100% इमानदारी झाली आहे. मॅट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळ्यांचा आदेश आल्यानंतर गरिबीतील गरीब मुले जे आहे ते जॉईन झाले आहे. त्यात मी सुद्धा आहे. त्यामुळे मला तर नाही वाटत दळवी साहेब भ्रष्ट आहेत म्हणून. नाहीतर नाही मिला तो अंगूर खट्टा असा काही प्रकार वाटतो आहे. बाकी तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवता सर, असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर बघा, तर 1457 पोस्टची जी भरती आहे ती तर भरपूर कोर्ट केसेस ज्या आहेत त्या भरपूर कोर्ट केसेस घेऊनच इथंपर्यंत पोहोचलेली आहे. तर 1457च्या बारात आपल्याला काही आक्षेप नाही, परंतु 772 पोस्टवर कसल्याही प्रकारची कोर्ट केस नाही आहे. त्याच्याबद्दलच आपण तो व्हिडिओ बनवलेला होता. 772 पदाची जर भरतीवर कोर्ट केस नसेल किंवा कसल्या प्रकारचं ऑब्जेक्शन नसेल तर ती भरती लवकरात लवकर व्हावी, एवढंच आपली इच्छा होती. बाकी जो न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरबद्दल आपल्याला सत्यता पडताळून करावी लागेल. त्याच्यानंतरच बाकीचे जे आहे ते त्याचे कात्रण तुमच्यासमोर मी घेऊन येईन. ठीक आहे, फार छान रिप्लाय आहे यांचं म्हणणं आहे की 100% इमानदारी झाली आहे आणि गरीबातले गरीब मुलंसुद्धा जॉईन झालेलं आहे. याच्यावरती मी यांना रिप्लाय दिला की हो, इमानदारी होणे गरजेचं पण आहे. खूप मुलांच्या फ्युचरचा प्रश्न आहे. दळवी सर वाटत तर नाही भ्रष्ट असेल, पण
मीडियाने मुद्दा उचलला तर त्यांना समोर येणेसुद्धा गरजेचे आहे, म्हणजे समोरून मुलांच्या प्रश्नांना उत्तर देणेसुद्धा गरजेचे आहे असं त्यांना मी रिप्लाय केलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो बघूया का आजच सुंदर रिप्लाय आलेला आहे. फार छान यांनी लिहिलेलं आहे की सर प्लीज चेक द क्रेडिबिलिटी ऑफ दिस न्यूजपेपर. म्हणजे जो न्यूजपेपर मी तुम्हाला आता सांगितलं मागच्या 1-2 व्हिडिओ त्याच्यावरचे मी बनवले आहे, तर त्याची जी क्रेडिबिलिटी आहे ते तुम्ही चेक करा असं यांचं म्हणणं आहे. यू आर रिस्पॉन्सिबल पर्सन नाव विथ 18.7K सबस्क्रायबर अँड जीनियस पर्सन प्लीज अवॉइड धिस ब्लॅशलेस न्यूजपेपर इन्फॉर्मेशन इफ इट इज नॉट at all related to any investigation court proceeding. Student already got frustrated because of lengthy process of this exam and several time कोर्ट केसेस. म्हणजे मुलं ऑलरेडी की जे आहे ते वैतागलेले आहे या कोर्ट केसेस पायी आणि यांची भरती लवकर होत नाही या प्रोसेस पायी अगोदरच मुलं जे वैतागलेले आहे त्याच्यामुळे जे सत्यता आहे ते सत्यता पडताळणी केल्याशिवाय ह्या न्यूजपेपरच्या माहितीच्या आधारे तुम्ही व्हिडिओ बनवू नका असं यांचं म्हणणं आहे. आणि बरोबरसुद्धा जी सत्यता आहे ते सत्यता पडताळणे फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण जे मीडियावर भरोसा ठेवत असतो त्या मीडियावर भरोसा ठेवूनच आपण जे आहे ते पुढच्या मीडिया म्हणजे ना आपला स्तंभ चौथा स्तंभ आपल्या याचा मानलेला जातो. चौथ्या स्तंभावर आपण डोळे झाकून जो भरोसा ठेवतो तो भरोसा कधी कधी खोटा पण असू शकतो. मुलांचे जे रिप्लाय आहे ते भरपूर मुलांचे रिप्लाय जे आहे ते या न्यूजपेपरच्या बऱ्याच थोडेसे वेगळ्या टाईपचे आहे. त्याच्यामुळे ह्या न्यूजपेपरचे आणखी काही कात्रणं माझ्यापर्यंत पोहोचली आहे. त्याच्यामुळे असे रिप्लाय आल्यामुळे मी ते कात्रणाचा व्हिडिओ बनवणे थांबवलेले आहे. ठीक आहे. कारण की सत्यता पडताळणे फार गरजेचे आहे. आय होप यू अवेअर अबाउट धिस. विथ रिक्वेस्ट प्लीज डू नॉट मेक एनी व्हिडिओ ऑन बेसलेस अनप्रोन अँड ऑर ऑथेंटिक न्यूज. ठीक आहे. तर याच्यानंतर जे आहे तर कसल्या प्रकारची सत्यता पडताळल्याशिवाय त्या न्यूजपेपरच्या माहितीवरती व्हिडिओ बनवले जाणार नाही. मी फक्त व्हिडिओ याच्याकरता बनवत होतो की न्यूजपेपर म्हणजे जी माहिती आली ते तशीच्या तशी तुमच्यापर्यंत पोहोचवावी याच्याकरता मी व्हिडिओ बनवत होतो त्या न्यूजपेपरच्या कात्रणावरती. बाकी मी माझ्या मते काही तुम्हाला सांगितलं नाही. ज्या न्यूजपेपरमध्ये जी माहिती आली तेच माहिती मी तुम्हाला पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. ठीक आहे. बाकी कोणाच्याही भावना दुखावणे असा माझा काही उद्देश नव्हता. ठीक आहे. तर याच्यानंतर मी त्यांना रिप्लाय केला थँक्यू फॉर युअर इम्पॉर्टंट रिप्लाय. आय विल ट्राय. म्हणजे मी प्रयत्न करीन कसले व्हिडिओ आता याच्यानंतर बनवणार नाही, परंतु जे DBTशी रिलेटेड इन्फॉर्मेशन ते पोहोचवण्याचं कार्य माझं आहे ते मी करत राहील. फक्त जो न्यूजपेपरच्या बारात जर निगेटिव्ह रिस्पॉन्स असेल तर मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाणार नाही. ठीक आहे. फार धन्यवाद. फार चांगला लिहिला, चांगला मेसेज लिहिला यांनी. याच्यानंतरचं बघूया मित्रांनो. यांचं म्हणणं आहे की आता नेक्स्ट वेटिंग लिस्टचे जे चान्स आहे ते कमी वाटत आहे. नाही मित्रांनो, चान्स भरपूर आहे वेटिंग लिस्टचे. कारण की यांनीसुद्धा सुंदर रिप्लाय देऊन उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट वेटिंग लिस्ट लागणार मित्रांनो. मुलांनी ऑप्टिंग आउट केल्यामुळे अजून बऱ्याच जागा अजूनही रिक्त आहेत. एकदा जर सेकंड राऊंडमध्ये DB केलेल्या सर्वांना जॉईनिंग भेटली की तिसरी DBची लिस्टसुद्धा लागणार. 100% तिसऱ्या DBची लिस्ट लागणार. भरपूर लोक जे आहे ऑप्टिंग आउट झालेले आहे त्याच्यामुळे तिसरी लिस्टसुद्धा लागू शकते. ठीक आहे. यांनी माहिती दिलेली आहे चांगली. आता ती माहिती म्हणजे मला खरी आहे की खोटी आहे ते मलासुद्धा माहीत नाही, परंतु त्या न्यूजपेपरबद्दल जी यांनी माहिती दिली आहे की वर्धा शहरात एक स्थानिक वर्तमानपत्र चालवणारा पत्रकार आहे. त्याला एका आमदाराने कामाला लावले आहे. सर राजकीय दबावात येत नाही म्हणून आता त्यांना त्यांची बदनामी करणे चालू आहे असे यांचे म्हणणे आहे. ठीक आहे. म्हणजे दळवी सर जे राजकीय दबावात येत नाही म्हणून त्यांची बदनामी करणे चालू आहे. आणि वर्धा शहरात एका पत्रकाराच्या मार्फती काय म्हणते मोहीम राबवली जाते असं यांचं म्हणणं आहे. तर होऊ शकते, पॉसिबल आहे असं मी त्यांना रिप्लाय केलेलं आहे. पण 772 पदाची जी भरती जास्त काळ लांबत आहेत याचे कारण पण द्यायला हवे DBTने, नाहीतर मुलामध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर कारण काय आहे ते देणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं हा आणखी एक रिप्लाय होता त्या न्यूजपेपरच्या संदर्भात. म्हणणं आहे की जे 12+B आहेत आणि जॉईनिंग पण झाली आहे त्यांना काढून टाकणार आहे की ते सर्व्हिसमध्ये रेग्युलरच राहतील. तर आता जो रिझल्ट आहे तो पेंडिंग आहे. रिझल्ट येऊ द्या. रिझल्ट आल्यानंतर कोर्ट काय म्हणते त्याच्यानुसार डिसिजन होईल. ठीक आहे. आपल्या मतानुसार काही होणार नाही. तर कोर्टने जो डिसिजन देणार आहे 8-10 दिवसामध्ये, तर कोर्टचे डिसिजन आल्यानंतर 1457 पोस्टच्या बारात जे 12+B झालेले आहे त्यांची जॉईनिंग झालेली आहे त्यांचं काय होणार आहे ते कोर्ट डिसाईड करेल. ठीक आहे. अगोदर रिझल्ट जे आहे कोणाच्या बाजूने येते हे त्या कोणाच्या म्हणजे डिप्लोमाच्या बाजूने येते की डिग्रीच्या बाजूने येते याच्यावर सर्व डिपेंड राहणार आहे. तर यांचं म्हणणं आहे की डिग्री आफ्टर डिप्लोमा कम्प्लिटेड DB ऑल्सो कम्प्लिटेड फॉर द पोस्ट ऑफ सर्वेअर बट देअर इज नो नेम इन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन लिस्ट. कॅन्डिडेट
रावसाहेब पिंपले प्लीज चेक अँड इन्फॉर्म वाय नेम नॉट इन्क्लूड इन लिस्ट, असं यांचं विचारलं होतं की माझा ज्या डिग्री झालेला आहे डिप्लोमानंतर आणि माझा DV सुद्धा जे आहे ते कम्प्लीटेड झाले आहे सर्वेसाठी, पण माझं नाव जे आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये नाही आहे. तर नंतर मी यांना विचारलं का तुम्हाला जो आहे तो व्हॅलिड एक्सपिरियन्स आहे का, तर यांनी नंतर रिप्लाय केलेला नाही. नंतर परत एक विद्यार्थिनीचा रिप्लाय आला की माझ्याबरोबरसुद्धा असं घडलेलं आहे. यांनासुद्धा विचारलं की एक्सपिरियन्स बरोबर आहे का तुमचा, व्हॅलिड आहे का, तर यांचा अजून रिप्लाय आलेला नाही. जर तुमचा एक्सपिरियन्स जर मित्रांनो व्हॅलिड नसेल तर मग तुमचं नाव जे आहे ते राहणार नाही. ठीक आहे, तर अगोदर तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही चेक करा. जर एक्सपिरियन्स वगैरे सर्व बरोबर असेल तरीसुद्धा तुमचं नाव लिस्टमध्ये नाव नसेल तर मग तुम्ही DBTशी संपर्क साधू शकता. नंतर बघूया मी 3 तारखेची कोर्ट ऑर्डर इथे मी अपलोड केलेली आहे. आणि अपलोड म्हणजे याच्या अगोदर जर एक व्हिडिओ याच्यावरती कालच मी बनवलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकता. हे बघू शकता तुम्ही, ओव्हरऑल ऑर्डर जी आहे 3/4/2024ची आहे. ठीक आहे, तर याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. काही जास्त या ऑर्डरमध्ये नव्हतं, फक्त पहिल्या पॅराग्राफला कोणते वकील प्रेझेंट होते आणि दुसरा जे लाईन आहे त्याच्यामध्ये रिझर्व ठेवलेला आहे ऑर्डर. ठीक आहे, म्हणजे तर ऑर्डरसाठी रिझर्व ठेवलेली आहे केस, असं आहे दुसऱ्या याच्यामध्ये म्हणणं आहे. ठीक आहे, बाकी काही अशी लेटेस्ट इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचली तर पोहोचवण्याचे कार्य तुमच्यापर्यंत करण्याचे कार्य जे आहे चॅनलच्या माध्यमातून रेग्युलर केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.